पूर्णवादी तत्व आपल्याला तिथून उचलून येते आणि त्याचप्रमाणे तो अत्यंत धीर, गंभीर आणि शांत अशा प्रकारचा तो विष्णू होता. आणि मग पुढे त्याला काय काय दिलं? इंद्र नीलसम अशी त्याची कांती होती, थोडीशी इंद्र नीलसम अशी त्याची कांती होती. आणि त्याचप्रमाणे अत्यंत प्रफुल्लित अशा प्रकारचे त्याचे नयन होते. सर्व रत्नाकला त्याने घातलेले होते. कटी पितांबर होता, चतुर्हस्तांमध्ये त्याचे आयुध होते. आणि मग भगवान शंकराला त्याने विनंती केली की हे देवा, मी कोण आहे, माझं काय नाव आहे, कशासाठी तुम्ही माझी निर्मिती केली? आणि तेव्हा मग भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं की तुझं आजपासून विष्णू हे मी नामाभिधान ठेवत आहे. तर त्यांनी त्यांना पुढे विचारलं की ठीक आहे, पण आता मला कार्य कुठलं करायचं? तेव्हा शिवांनी त्यांना सांगितलं की सर्व ब्रह्मांड आहे हे तू व्यापून टाक. सर्व ब्रह्मांड जे आहे ते तू व्यापून टाक. आणि त्याचप्रमाणे त्यांनी जरा सांगितलं की तू आता काहीच करू नको, मी तुला माझ्या श्वास मार्गातून मी तुला तयार केलेलं आहे, तू फक्त आता पुढे कर, ती शिवाराधना तू कर. एवढं त्याला सांगितलं. आणि भगवान शिव जे आहेत ते तिथून अंतर्धान झाले. पुढे दीर्घकाळापर्यंत या विष्णूची तपश्चर्या सुरू झाली. अत्यंत कठोर अशा प्रकारचं तप या विष्णूंनी सुरू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याला इतकं ते तप कठोर अशा प्रकारचं झालं की शेवटी त्यांना त्याचे परिश्रम झाले. आणि म्हणून की काय त्यांच्या होमरंध्रांमधून जलधारा बाहेर पडायला लागल्या. आणि या जलधारा इतक्या होत्या की अक्षरशः पूर्ण अष्टदिशा त्या जलप्रवाहामध्ये त्या सामावून गेल्या. म्हणजे पूर्ण त्रिभुवन जे आहे ते जलमय होऊन गेलं. आणि अशा त्या जलामध्ये भगवान विष्णू हे शयन करायचे. त्यांना माहित नाही पुढं ती काय कृती घडणार आहे याची अजूनपर्यंत भगवान विष्णूंना कुठल्याही प्रकारची जाणीव नाही. ते मात्र त्यांच्या शिवाराधनेमध्ये ते त्यांचे व्यस्त झालेले आहेत. आणि अशी करता करता हळूच एक कमलपुष्प त्यांच्या नाभीतून उगवलं. आणि ते अत्यंत ऊर्ध्व दिशेने आणि तेवढ्याच गतीने ते वर जात 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 पुढे ते प्रचंड आकाराचं असं ते कमलपुष्प उगवलं. आणि तदनंतर त्याच्यामध्ये साक्षात हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्माची उत्पत्ती झाली. पण अजूनपर्यंत ब्रह्माला हे माहीत नव्हतं की मी कोण आहे. ब्रह्माला हे माहीत नव्हतं मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला. आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली की हे ब्रह्मा, तू आता फक्त शिव आराधना कर. ब्रह्माला सुद्धा कामाला लावून देवाने ब्रह्माला सुद्धा कामाला लावून दिलं. आणि आम्ही काय म्हणतो, आता देव झोपणारे 4 महिने. तो खरंच झोपतो का? तो झोपत नाही, ती योगनिद्रा असते. पण हा एक शब्द प्रचलित झालेला आहे की देवशैनी एकादशी पासून भगवान विष्णू हे 4 महिने झोपायला जाणार आहे. आणि मग तो हिरण्यगर्भ झाला. आणि आकाशवाणी झाली की तुमचं नामाभिधान हे ब्रह्म आहे आणि तुम्ही पुढे शिव. त्यांनी ब्रह्माने सुद्धा इकडे शिवाराधना चालू केलेली आहे. अनेक प्रकारची अनेक वर्षापर्यंत त्यांनी शिव आराधना केलेली आहे. आणि तदनंतर मग भगवान शंकरांनी स्वतः प्रसन्न होऊन इकडे श्रीहरी विष्णूला त्यांनी दर्शन दिलं. आणि त्यांना असं सांगितलं की तू आता ब्रह्माला तू त्याचं जे कार्य तू समजून सांग. आणि इकडे ब्रह्मदेवाचं कर्तव्य असताना चतुर्भुज अशा प्रकारचं पूर्ण विष्णूंनी त्यांना दर्शन दिलं. आणि मग विष्णूंनी त्यांना सांगितलं की आता मी जे सांगतोय ते कार्य तुम्हाला इथून पुढे करायचं आहे. मग त्यांनी विचारलं की नेमकी असं कुठलं कार्य देवा ते मला करायचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आपण दोघंही जण आता शिवाचं नामस्मरण करू, त्याला इथं बोलून घेऊ. आणि मग दोघांनी मिळून शिवाचं नामस्मरण केलं. त्यावेळेस शिव येऊन शिवांनी सांगितलं, ब्रह्माला सांगितलं की तू सृष्टी निर्माण कर. आणि विष्णूला सांगितलं
की यांनी जी सृष्टी निर्माण केली ना, तू तिचा संहार कर, तू तिचं संवर्धन कर, तू तिचं पालन पोषण कर. अशा प्रकारे त्या दोघांनाही आज्ञा करून नंतर शिवाने त्यांच्या हृदयामधून अजून एक पुरुष उत्पन्न केला आणि त्याचं रुद्र हे त्याचं नामाभिमान ठेवलं आणि त्याच्याकडे या सृष्टीची लयाची जी अवस्था असते